बातमी पिंपरीतून. पिंपरीमध्ये मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी कंपनीचा प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालाय. पिंपरी चिंचवड पालिकेच्या पर्यावरण विभाग प्रमुखाला मात्र अभय दिले गेले. त्यामुळे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित सुद्धा झालेत. पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णींना अभय दिल्यानं जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अविनाश परबत आपल्या सोबत जोडलेले आहेत. अविनाश, पर्यावरण विभाग प्रमुखाला अभय दिल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. का नेमका अभय या पर्यावरण विभाग प्रमुखाला दिलाय? नक्कीच ही घटना झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे 9 जणांचा जो आहे मृत्यू झाला होता. त्यानंतर आयुक्तांना वारंवार प्रश्न विचारण्यात येत होते की नेमकं यामध्ये जे कोणी ज्यांची चूक झालेली त्यांना कधी अटक करणार आहे. यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी असेल किंवा अँटोनी कंपनीचा अधिकारी असेल यांना कधी अटक करणार. परंतु आताची जी आज सकाळी जी आहेत ती ताजा तपशील असा आहे की अँटोनी ग्रुप मधील जे कंपनीच्या 2 जणांना गुन्हा दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाला जो आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे. तर महापालिकेच्या 2 अधिकाऱ्यांना जे आहे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. आता 14 जुलै पर्यंत जे आहे त्यांना यामागं कारणे दाखवा नोटीसला उत्तर देण्यासाठी वेळ दिलेला आहे. त्यामध्ये आता कारणे दाखवा नोटीस मध्ये ते अधिकारी काय नेमकं उत्तर देतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. त्याचबरोबर यामध्ये अजून काही अटक होणार आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. जगदीश. अविनाश, तुम्ही जोडलेले राहा.